ऍक्शन ऑफ रेस्पिरेटरी पावडर अँड कॅप्सूल म्हणजे ऍक्च्युली काय होतं. आपल्या जे लंग्सचे टिश्यूज आहे ते मजबूत होतात, स्ट्रेंथनिंग होतात. ट्रॅकिया म्हणजे जो वायुमार्ग आहे, टफ आणि टार हे बाहेर पडतोय. रेस्पिरेटरी परफॉर्मन्स आपला जो आहे, म्हणजे रेस्पिरेटरी परफॉर्मन्स म्हणजे काय, लंग्स कॅपॅसिटी वाढवणे. जितका ऑक्सिजन आत जातोय तितकाच ऑक्सिजन बाहेर पडतोय. म्हणजे जर का कुणाला शॉर्टनेस ऑफ ब्रेथ आहे, त्यांची इनटेक ऑफ ऑक्सिजन ही वाढायला पाहिजे. तर रेस्पिरेटरी पावडर आणि कॅप्सूल हे दोन्ही पण इनटेक ऑफ ऑक्सिजन आणि आउटगोईंग ऑफ कार्बन डायऑक्साईड हे वाढवायचं काम. म्युकस मेम्ब्रेनला हे नरिशमेंट देतं आणि आपला जो हेल्दी म्हणजे जो रेस्पिरेटरी सिस्टमच्या ज्या लाइनिंग आहे, ज्या मेम्ब्रेन्स आहेत, त्याला हे हेल्दी ठेवतं. आणि कॉम्बिनेशन ऑफ हे यांचे जे इन्ग्रेडियंट्स आहे, रेस्पिरेटरी पावडर आणि कॅप्सूल दोन्हीचे इन्ग्रेडियंट्स आहे, ते इम्युन सिस्टमला चांगलं ठेवतात आणि आपल्याला जे इन्फेक्शन होऊ नये त्यांच्याशी फाईट करतात आणि आपली इम्युनिटी वाढवायचं काम करतात. तर हे असे दोन्ही जे ऍक्शन मिळून आपले लंग्स आपल्याला हेल्दी आपण ठेवू शकतो.